हाय गाईज, आपण पोहोचलेलो आहे देवका बीच. चला तर जाऊया पुढे. कमान कॅमेरामॅन, फॉलो मी. तुम्ही बघू शकता हा देवका बीच सुद्धा सुंदर आहे रे. हा मित्रा, हा देवका बीच भरपूर सुंदर आहे. तुम्ही पाहू शकता इकडे. चला आणखी पुढे जा. वाव, ही झाडं आहेत ना, बहुत सुंदर आहेत यार. अरे झाडं पण मस्त दिसतात यार. ते पार्क मध्ये झाडं लावलीत ना, मस्त आहेत. तुम्ही बघू शकता. अरे होट कॅमेरामॅन, त्या हुटाला पण दाखव रे. नवरे रे हुट. अरे बाप, सॉलिड आहे. असं राजस्थानमधला हुट आहे. इकडनं बघू शकता बीचची सुंदरता. खूप सुंदर, क्लीन आणि साफसुथरा बीच. समोर बघताय तुम्ही हा वर्ल्ड मॅप. ही पृथ्वी खूप सुंदर, आकर्षणाचं हे केंद्र. जाऊया आपण जवळ. खूप सुंदर अर्थ आहे हा. ही पृथ्वी, वर्ल्ड मॅप. ॲक्च्युली हा पत्र आणि लोखंडापासून बनलेला ग्रह. हे तुम्ही बघू शकता इकडे. हा समुद्र खोलवर ते लाईक ॲक्टिव्हिटी होताना दिसत आहे. एक माणूस खूप समुद्रामध्ये आतमध्ये पोहताना दिसतोय. आपण जॅकेट करूया. दुपारची वेळ असल्यामुळे इथे थोडी गरमी फील होते. दुपारची वेळ असून सुद्धा इथे लोक काही प्रमाणामध्ये आहेत. इथे बसण्याची खूप चांगली सुविधा आहे. तुम्ही बघू शकता हा रोडच्या त्या साईडला ॲक्टिव्हिटी एरिया आहे. तिकडे सुंदर गार्डन सुद्धा आहे. आपण तिकडे जाऊया. किंवा बघू शकता मार्ग, बीचच्या जस्ट बाजूला मार्ग. वॉकिंग, सायकलिंग इथे इझिली करू शकता. सायकलचा आनंदही घेऊ शकता इथे. दुपारची वेळ असल्यामुळे इथे क्राऊड भरपूर कमी प्रमाणामध्ये आहे. इव्हिनिंगला इथे क्राऊड वाढतोय. इथे पार्किंगची चांगली सुविधा आहे. तेही फ्री, नो चार्ज. चार्ज वगैरे इथे नाही आहे घेत. इथे बघू शकता हा दूरवर पसरलेला समुद्र. खूप सुंदर घोडा आहे, बोट आहे. हॉर्स रायडिंग ही करू शकता. ह्या समुद्राचा आनंद घेताना लोक बघत आहेत ह्या बीचचा. इकडनं तुम्ही बघत आहात बीचची सुंदरता, देवका बीच. हे आहे टॉय ट्रेन. एका मुंबईच्या लोकल प्रमाणे यात सुद्धा भरपूर गर्दी आहे. ही टॉय ट्रेन त्या गार्डनच्या गोल गोल फिरते. खूप सुंदर ही टॉय ट्रेन जाताना दिसते. आणि हा डॅमी स्टेशन का लोकल
स्टेशनप्रमाणे रेल्वे स्टेशन. हे बघा टॉय ट्रेन जाताना दिसते. खूप सुंदर हे दृश्य. खूप सुंदर हे सूर्याचे सोनेरी किरणे या समुद्राला स्पर्श करताना दिसत आहेत. हा इव्हिनिंगचा टाइम असल्यामुळे इथे क्राऊड वाढतोय. तुम्ही पाहू शकता. हे आहे पार्क गार्डन. हा आहे पार्किंग एरिया. तिकडनं इथपर्यंत हा भरपूर मोठा पार्किंग एरिया. तुम्ही ते बघताय काही मुलं खेळत आहेत, स्लायडिंग करत आहेत. या खेळाचं नाव मी तर देईन घसरगुंडी. याला घसरगुंडी बोललं पाहिजे. तुम्ही बघू शकता हे डमी स्टेशन रेल्वे स्टेशन. इथे फोटोशूटसाठी भरपूर प्रमाणामध्ये लोक येत आहेत. हा टॉय ट्रेनचा मार्ग खूप सुंदर. तुम्ही बघत आहे गार्डन खूप सुंदर. इथे तुम्ही आराम करू शकता. फॅमिलीबरोबर मित्रांबरोबर इथे पार्टी करू शकता. खूप सुंदर गार्डन. मुलांसाठी खेळण्यासाठी इथे चांगली सुविधा आहे. हा इव्हिनिंगचा टाईम असल्यामुळे इथे क्राऊड वाढलेलेच आहे. इथे भरपूर सुंदर हे दृश्य. तुम्ही पाहताय इथं म्हणजे नाईट लाईफ. आजूबाजूला दुकानं लाईटींनी सजलेली. सर्व लोक आपल्या आपल्या घरी चालले आहेत. चला तर आपणही जाऊया. आय एम गोइंग टू होम. चला तर ह्या दिवसाचा तुम्ही आनंद घ्या. छोट्यानं हॅलो आणि मोठा बाय बाय.